तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले। कोणत्याही एका समाजाला टार्गेट करण्याचा या विधेयकाचा उद्देश नाही असं पंकज भोयर यांनी म्हटलंय। जबरदस्तीने धर्म परिवर्तन करणं रोखणं कायद्याचा मूळ उद्देश असल्याचं भोयर यांनी म्हटलेलं आहे। कायद्याचा उद्देश कोणताही एक धर्म किंवा समुदायाला लक्ष्य करणे नाही, तो सर्व धर्मांसाठी समानपणे लागू होतो। जर अंमलबजावणीमध्ये भेदभाव झाला तर त्यावर न्यायालयामध्ये न्यायालयीन उपाय उपलब्ध आहेत। एकंदरीत या विधेयकात अवैध जबरन धर्म परिवर्तन या संदर्भात नियम तरतुदी कडक करण्यात आले आहे। विधेयकानुसार जर अवैध धर्म परिवर्तनाच्या आधारावर विवाह झाला आणि त्यातून मूल जन्माला आले तर त्या मुलाला आईच्या मूळ धर्माचा मानले जाईल। म्हणजेच विवाहपूर्व आई ज्या धर्माचे पालन करत होती तोच धर्म त्या मुलाचा मानला जाईल। जर एखाद्या व्यक्तीला धर्म बदलायचा असेल तर त्याने 60 दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात माहिती देणे आवश्यक आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होतोय। कारवाई दरम्यान 40,000 रुपयांचे सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। तर बुलढाण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या वापर होतोय। तहसीलदार विठ्ठल कुमरेंची ही धडक कारवाई पाहायला मिळते। 14 सिलेंडर जप्त करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल व्यावसायिकांकडून वापर करण्यात येतोय। बुढी लेनमधील हॉटेलवर पुरवठा विभागाकडून कारवाई देखील करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान सुमारे 40,000 रुपयांच्या सिलेंडरचा साठा हा जप्त करण्यात आलाय। संबंधित हॉटेल चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। बुलढाण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर करण्यात आला। तहसीलदार विठ्ठल कुमरेंनी शहरातील हॉटेल्स आणि प्रतिष्ठानांवरती धाड टाकून कारवाई केली। या कारवाईमध्ये 14 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। डोंबिवलीमध्ये गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली तिसरी सायबर फसवणूक झाली आहे। महानगर गॅसचं कनेक्शन बंद होणार असल्याचं सांगत कापड व्यापारी अरुण मोरेंची 14 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। ऑनलाईन 12 रुपये पाठवण्याचं सांगत पैसे देखील उकळण्यात आलेले आहेत। तर गॅस टंचाईच्या छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीला फटका बसलाय। सर्दी खोकल्याचे औषध तयार करणारी कंपनी ठप्प झाली। कंपनीमध्ये लाकडावर चालणारं बॉयलर आणून काम सुरू आहे। गॅस तुटवड्यामुळे 5 लाख औषधांच्या बाटल्यांचा ऑर्डर कंपनीने नाकारलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईचा फार्मा इंडस्ट्रीला फटका बसलाय। सर्दी खोकल्याचं औषध तयार करणारी रेड क्रॉस फॉर्म्युलेशन कंपनी ठप्प झाली आहे। एलपीजी गॅस नसल्यानं 5 दिवसांपासून कंपनीमध्ये औषध निर्मिती थांबवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 25 कंपन्यांना फटका बसलाय। गॅस पुरवठा खंडित झाल्यानं तब्बल 8 लाख सर्दी खोकल्याच्या ऑर्डर पेंडिंग आहेत। खरं तर याच कंपनीच्या माध्यमातून दिवसभरात 1 लाख वर या बॉटलची निर्मिती केली जाते। मात्र गेल्या 5 दिवसापासून जे आहे ते गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ते या कंपनीचं काम ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। सगळे पेपरला येतं, टीव्हीवर येतं की गॅसची कमी नाहीये। मग इंडस्ट्रीला गॅस नाही तर कशी औषधी बनवणार? आणि औषधी बनवली नाही तर मला आज पूर्ण महाराष्ट्रातून फोनवर फोन चालू आहे। मी प्रत्येक माणसाला काय उत्तर देणार? सगळीकडे पेपरला येतं की गॅसची टंचाई नाहीये आणि आमच्याकडे एकही सिलेंडर आम्हाला मिळत नाही। ही परिस्थिती सत्य परिस्थिती। तर यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार चित्रकार राजू बाविस्कर यांना जाहीर झालेला आहे। जळगावातील चित्रकार राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला। आत्मचरित्र श्रेणीमध्ये राजू बाविस्करांच्या काळ्या निळ्या रेषा पुस्तकाची निवड झालेली आहे। सन्मान चिन्ह, शाल आणि 1 लाख रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे। खरं तर साहित्य अकादमी माझ्या पुस्तकाला मिळणं अतिशय आनंदाची गोष्ट आहे। खरं तर म्हणजे मी पुन्हा बऱ्याच ठिकाणी म्हटलं की मला स्वप्नासारखं वाटलं। खरं तर आज दुपारी जेव्हा मला कळलं मीडियातून वगैरे इकडनं तिकडनं तर खूप आनंद वाटतो। आणि सर्वोच्च पुरस्कार आहे साहित्यातला, साहित्य अकादमी, आणि तो आपल्या पुस्तकाला मिळतो म्हणजे याच्यासारखा अजून कोणता आनंद असू शकतो माझ्या पुस्तकाला किंवा माझ्या लेखनाला? खूप आनंद।